तुमच्याकडे एकापेक्षा जास्त घरं आहेत आणि त्यातून रेंटल इन्कम येतंय का? तर ITR भरताना आयकर विभागाने एक मोठा बदल केलाय. अनेक हाऊस ओनर्ससाठी टॅक्स रिटर्न भरणं आता खूप सोपं होणार आहे. पूर्वी ITR 4 मध्ये फक्त एका घराची माहिती देता येत होती. त्यामुळे 2 घरं असलेल्या अनेक लोकांना दुसरे आणि तुलनेनं अवघड ITR फॉर्म्स वापरावे लागत होते. पण आता असेसमेंट इयर 2016 आणि 17 पासून काही अटी पूर्ण होत असतील तर 2 घरांचे रेंटल इन्कम थेट ITR 4 मध्ये दाखवता येणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 फ्लॅट्स असतील किंवा एक घर स्वतः राहण्यासाठी आणि दुसरं रेंटवर दिलेलं असेल तरीही तुम्ही हा सोपा फॉर्म वापरू शकता. आता दुसरा आणि सर्वात महत्वाचा बदल, समजा तुमच्या टेनंटनं काही महिन्यांचं रेंट दिलंच नाही. पूर्वी अशा न मिळालेल्या रेंटची माहिती देण्यासाठी स्वतंत्र कॉलम नव्हता, पण आता ITR 4 मध्ये अनरिअलाइज्ड रेंट साठी स्वतंत्र कॉलम देण्यात आलाय. म्हणजे प्रत्यक्षात न मिळालेल्या रेंटची योग्य नोंद करता येणार आहे. मात्र यासाठी काही कंडिशन्स आहेत. रेंट अग्रीमेंट योग्य असणं, टेनंटने प्रॉपर्टी सोडलेली असणं किंवा त्याच्या विरोधात आवश्यक लीगल ऍक्शन घेतलेली असणं गरजेचं आहे. आणि हे थकीत रेंट भविष्यात कधी मिळालं तर ते ज्या वर्षी मिळालं त्या वर्षाचं इन्कम मानलं जाईल आणि त्यानुसार टॅक्स लागेल. म्हणून जर तुम्हाला रेंटल इन्कम मिळत असेल तर यंदा ITR भरताना हे बदल नक्की लक्षात ठेवा. आणि अशाच महत्त्वाच्या फायनान्स अपडेटसाठी फॉरेस्ट वेल्थला सबस्क्राईब करायला विसरू नका.